परत एक लॉंग विकेंड आला आहे आणि आपण चाललो आहे आज कोकणामध्ये कोकण राईडला. सो चला भेटूया गाडीवरती, स्टार्ट करूया कोकण राईड. चालू करायची ट्रिप. रेडी दोन्ही गाडी. टाइम किती झाला आहे? टाइम इज 8 o'clock है ना. अर्धा 1 तास लेट आहे आपण फक्त. आज बँक हॉलिडे नाही ना. बँक हॉलिडे असेल तर मग प्रॉब्लेम येईल. निघालोय आपण आता. चलो माउंट करूया आणि भेटूया डायरेक्ट ऑन द बाईक. गणपती बाप्पा मोरया. कात्रा टनल इज नेक्स्ट लेवल ॲक्च्युली. आज तर आम्ही तळकोकण थोडं शॉर्ट केलं आहे, म्हणजे पूर्ण तळकोकणात जाणार नाही आपण. फक्त गेलो तर गणपतीपुळेपर्यंत जाणार आहे आणि जमलंच तर मग रत्नागिरी आणि पुढे अजून जाऊ खाली. पण आपण सी रूटने जाणार आहे. सी रूटने म्हणजे आपण दापोलीतनं एंटर करणार आणि समुद्राच्या बाजूबाजूने आपण रत्नागिरीकडे पुढे जाणार आहे. गुहागर, वेळणेश्वर, अजून काही स्पॉट आहे तिथे. ते बघत जयगड वगैरे करत बघूया कशी होती ट्रिप. लेट्स सी. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की आम्ही भोरमधनं उतरणार होतो, मग इकडे काय आलो आहे शिरवळला. ॲक्च्युली भोर घाटात जायचा जो रस्ता आहे नसरापूर किंवा मागणं, तिकडे ना पूर्णपणे रस्त्याची कामं चालली आहेत आणि म्हणजे रस्ता सगळा खोदून ठेवला आहे. सो थोडं फास्ट पडतं. हा हायवे पण आहे, स्पीड मेंटेन होतो चांगला आणि शॉर्टकट नाही पडत, पण जवळपास 5 किलोमीटर आपण लांबून जातो, पण रस्ता चांगला मिळतो. तिकडे सगळा रस्ता खोदून ठेवला आहे. हा एक छोटा प्रॉब्लेम आहे, म्हणून आम्ही आज चाललो आहे इकडनं वाया शिरवळ MIDC. कडे जायचं आहे. निघायला आम्हाला झाला होता अर्धा तास ते 1 तास उशीर आणि आम्ही नॉनस्टॉप व्यवस्थित चालवल्यामुळे आणि एक चांगला स्पीड मेंटेन केल्यामुळे वेळेत आम्ही पोचलो आहे भोरच्या जवळपास. मित्रांनो, 5000 किलोमीटर कंप्लीट होतील गाडीला जवळपास 6 राईडमध्ये, नाही 5 राईडमध्ये. ठीक आहे. आज आहे ना 2 वेळा जेटीतनं जायचं आम्हाला, 2 वेळा. कारण की चिपळूण मार्गे आम्हाला गुहागर जायचं नाही, खूप लांबचा रस्ता आहे तो. दापोलीवरून गुहागर 1 नंबर, पटकन 1 तासामध्ये आपण गुहागर. चेतनने हॉटेलचं बुकिंग पण केलेलं आहे, आत्ता कन्फर्म केलं. MTDC वेळणेश्वर रूम मिळालेली आहे आपल्याला MTDCमध्ये. व्हेरी नाईस, मस्त प्रॉपर्टी आहे, आवडलं. फोटो बघूनच एकदम 1 नंबर वाटलं. आणि आज माहीत नाही एवढं कसं काय कमीमध्ये ती प्रॉपर्टी आपल्याला मिळाली आहे 2 लोकांसाठी 1800 रुपयामध्ये.
1800 रुपयामध्ये 2 लोकांसाठी मिळालं आहे. मस्तपैकी छान रूम भेटली आहे. अँड ती सी व्ह्यू फेसिंग आहे. म्हणजे हॉटेल जवळपास आहे ना 200 मीटर असं ह्याने सांगितलं मला चेतनने की समुद्रासमोरच हॉटेल आहे एकदम एक नंबर. सो आम्ही गुहागरचा प्लॅन थांबायचा कॅन्सल करून फक्त विजिट देऊन पुढे जायचं ठरवलं आहे आणि हॉटेल वेळणेश्वरचं केलं आहे MTDC रिसॉर्ट. गुहागरचं MTDC मिळालं नाही आम्हाला. सो लेट्स सी कसं आहे हॉटेल बघूया एकदा. तर जवळपास एक 10 वाजेपर्यंत आम्ही महाडला पोचून जाऊ. कारण की महाड दाखवतो इथून आता 80 किलोमीटर ऑलमोस्ट. त्याच्यात मला दाखवला बोर्ड त्याच्यानंतर आम्ही ऑलमोस्ट कवर केले 5-7-8 किलोमीटर. सो ट्रॅफिक पाहताय ना 10 वाजेपर्यंत शक्य आहे करणं महाड. ओके 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 करा उलट्या करा. ते व्हिडिओ बघितले नसेल तर ते बघा आणि त्यावर कमेंट करा. तुम्हाला पण काही फीडबॅक असेल तर तुम्ही द्या. हे माझे इनिशियल व्हिडिओज आहेत, पहिले व्हिडिओज आहेत. सो देर इज अ स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे इम्प्रूव्ह करू शकतो आपण. परत आलो आपण मित्रांनो आपल्या देवधर फार्म्सच्या साईडला जिथे आपण फोटो काढला होता मागच्याच गाडीचा. एक नंबर व्ह्यू. ॲक्च्युली हे त्या भिंतीवर आपण जाऊ शकतो, क्रॉस करू शकतो. इकडनं रस्ता आहे. वेळ मिळाला नेक्स्ट टाइम इकडनं येऊन आपण जाऊ त्या भिंतीवरती. आपण चलो आपण वरंद्यात थांबू. चलो आता आपण वरंद्यात थांबूया. काहीतरी खाऊया वरंद्यामध्ये. सो आतापर्यंत वाजलेत 9 अँड बाय बाय. एक नंबर साईट आहे थांबायला. चेतन का थांबला. आला आला. पोचलोय वरंदा घाटात. वरंदा घाटाचा मस्त व्ह्यू सुरू झाला आहे. दिसतोय का. व्हेरी नाईस. मस्तच. मागेच आपण फोटो काढायला तिथे थांबलो होतो. तो पॉइंट आहे तो कावळागड. अजून पुढे इथे तुला मिसळ वगैरे सगळं मिळेल का. खाली फक्त भजी वगैरे मिळेल ना. थांबू इथं मग. नाही घाट अजून थोडंसं राहिलं आहे. मग तिथे घाट पॉईंटला थांबायचं का. व्ह्यूला व्ह्यू पॉईंटला तिथे तर असे काय म्हणतात त्याला ते असतात ना छोटे छोटे हॉटेल. हा म्हणजे असे छोटे छोटे हॉटेल आहेत पुढे. जास्त नाही 2-4 किलोमीटर असेल. ये पुढे जाऊ. तिथं ना इथून निघालो होता. पूर्ण मूड घालवलं आहे ब्रेकफास्टचा. मला वाटलं होतं इथे मिळेल काहीतरी. वडापाव दिला असला खतरनाक तेलकट भेंडी.
मागे चेतन म्हणत होतं ते करायला पाहतो ब्रेकफास्ट, पण आम्हाला हा व्ह्यू एन्जॉय करायचा होता, वेळ पण नव्हता घालवायचा. व्ह्यू एन्जॉय करता करता खायचं होतं. आम्हाला वाटलं इथे मिळेल काहीतरी. इथे फक्त वडापाव आणि भजीच मिळते. तर तुम्हाला जर कधी इकडे यायचं असेल तर ब्रेकफास्ट मागे 2 किलोमीटर आधीच चांगला मिळतो. चांगली दुकान आहे दोन्ही, सुनील अँड अजून काहीतरी होतं. मस्त मस्त मस्त. इथे फक्त वडापाव आणि हे मिळतं, कांदा भजी, दॅट्स ऑल. किंवा लिंबू सरबत आणि असं काही पाय असेल तर छोटं मोठं. सो आपण आलो आहे परत त्या पॉईंटला. इथे आपण फोटो काढला होता. हा आहे कावळागड, समोर दिसतोय तो किल्ले कावळागड. रेडर रेडर रेडर. हो सॉरी मौसम गेला त्याचा. वळवली होती ऑलमोस्ट यार. मी जर नंतर आलो मध्ये. चढला का नाही? चढला बाबा, चढला. पोलादपूरचं पण एक घाट खूप सुंदर आहे तिकडनं यायला. पण ट्राय करू आपण. येताना ह्या घाटाचं नाही यायचं. विल ट्राय समथिंग डिफरंट. आपण दुसरं काहीतरी ट्राय करूया. आता जाताना ह्या घाटातनं एकदा परवा गेलो आपण, आलो पण. आता आपण दुसरा घाट ट्राय करू किंवा दुसरा रस्ता बघूया. चेतन साहेब आले नाही बघा. मागे काय झालं दिसत नाहीये अजून. स्लो डाऊन. सवय नाही त्याला घाटाची. आला रे आला. आता वाजलेत 11. वेळेत पोचू आपण वेळणेश्वरला. वाया दापोली जायचं ठरलं कारण आम्हाला जेटीतनं जायचं आहे. इकडनं पण रस्ता आहे, रत्नागिरी थोडं फिरून या डोंगराच्या पलीकडनं. पण आपण चाललो आहे आता खेड दापोली, आणि दापोलीवरून धोपावेवरनं दाभोळ प्रकल्प बघत आपण जाणार गुहागरला. तर आता वाजलेत 11 ऑलमोस्ट. 11ला 10 कमी आहे. अँड दाखवतं आहे डिस्टन्स 2 तास इथून गुहागर. सो ठीक आहे. 11 ते 12, 12 ते 1 जेवायला गुहागरमध्ये पोचू आम्ही. तिथून आमचं वेळणेश्वरचं जे MTDC आहे ते ऑलमोस्ट 20 किलोमीटरवरती आहे तिथनं. सो डायरेक्ट वेळणेश्वरला जर जाता आलं किंवा थांबता आलं तर ट्राय करू वेळणेश्वरच. अरे नको फिनाईल पिऊ यार. अरे जाऊ आपण दापोलीला. फिनाईल असं धरलं तर. अरे फिनाईल घेतो. अरे नको रे. चेतनला जेटीतनं जायचं आहे ना. कुठे बॉटलनेच पाहिजे डायरेक्ट. तिथनं जाण्यासाठी किती किलोमीटर एक्स्ट्रा आलो आपण माहिती मला. जेटीवरून जाणार का? पण मला तर काय वाटतं जेटीवरून रस्ता नाही. अरे आता आपण दापोलीला पोहोचणार 20 किलोमीटर. तिथून आपण जाणार दाभोळला. दाभोळवरून जेट्टी. आता राहता तुला जेट्टी दाखवतो. चल. बघितली नाही प्रत्येक ट्रिपला एकदा तरी गाडी बोटीत टाकायला पाहिजे. हेच वाटतं ते. गाडी बोटीत गेली पाहिजे. हम्पीला, दापोळ्याला, आता इथं दापोलीला पण. जवळपास
दाभोळला दापोलीला पुढे इथून 25 किलोमीटर, दापोलीपासून 25 किलोमीटर पुढे दाभोळला ठीक आहे सेफ्टी पॉईंट. अच्छा आपण जाऊ जेटी पॉईंटला. सो लकी वाव. इथे घ्यावं लागेल तिकीट. थांब. हां नंबर टाइमला आलो माहिती का आपण. ही सर्वात मोठी बोट आहे जे तुम्हाला नेलेलं आहे. नाही तर नेहमी त्या छोट्या छोट्या बोटमध्ये नेलेलं आहे. चेतन फर्स्ट टाइम एवढ्या मोठ्या बोटमध्ये नेलं आहे. म्हणजे चेतनला एकच बाईक बसते, एकच बाईक एका वेळेस ना. एक बाईक किंवा 2 बाईक मॅक्स. मी पण त्या बाईकवर बसून जावं लागतं. बॅकवर इथे आल्या एकच प्रश्न विचारता, याच्यावर उतरलं चालतं का. चालली निघाली बोट. चला तर मित्रांनो, एंड करत आहोत पार्ट 1 इथेच. पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा फेडोरा रायडरला आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब फेडोरा रायडर. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.